आजचा आपला विषय आहे चेहऱ्यावरील काळे डाग, वांग हे घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा मी एक तुम्हाला घरगुती उपाय करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जे वांग आहे ते 100% जाणार आहे। आपल्या शरीरामध्ये मेलेनिन नावाचा घटक वाढल्यानंतर शरीरामध्ये मेलेनिन नावाच्या या घटकाची जास्त प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग पडत असतात। जे वांगाचे पॅचेस आहेत ते घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा मी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे। याच्यामुळे तुमचा नक्की चेहरा चांगला होणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे। त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते त्याची आपण प्रथमतः ओळख करून घेऊया। त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 2 घटकांची आवश्यकता आहे। आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या अशा या 2 वस्तू आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुलाबजल घेतलेला आहे आणि एक काकडी घेतलेली आहे। आता उन्हाळ्याचा ऋतू असल्यामुळे काकडीचं सेवन आपण नियमित हे करतच असतो आणि प्रत्येक घरामध्ये हे उपलब्ध होत असते। या काकडीचा आपण ज्यूस करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल ॲड करायचं आहे आणि या दोन्ही घटकांचं जे तयार होणारं मिश्रण आहे एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्या चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी आपल्याला वांग आलेला आहे, ज्या ठिकाणी आपले काळे डाग पडलेले आहेत त्याच्यावरती आपण त्यांनी 5 मिनिटे मसाज करायचे आहे। याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांग जाण्यास नक्कीच मदत होणार आहे। दुसरा उपाय याचाच आहे, जर आपल्याला काकडीचा ज्यूस करण्यास वेळ नसेल तर आपण काकडी कट करून घ्यायची आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे स्लाइस बनवायचे आहेत। हे जे स्लाइस बनवलेले आहेत त्याच्यावरती आपण गुलाबजल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक छोटा स्लाइस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गुलाबजल पसरवायचा आहे आणि याच्याने आपल्या चेहऱ्यावरती अशा प्रकारे मसाज करायचे आहे। नियमितपणे आपण हा उपाय 1 आठवडा कंटिन्यू करायचा आहे। याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर 100% तुमच्या चेहऱ्यावरील वांग नक्कीच जाणार आहे। तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच सखी संजीवनी हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयाचं नवीन व्हिडिओचं लवकरच येत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।